दोन्ही संघाचे इक्वल गुण श्रीधरनगर वर्सेस अतिशय चांगली उडी मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आणि रेडर आउट पंचांचा निर्णय कुणीही खेळाडूंनी पंचांची वाद घालण्याचा प्रयत्न करू नये पंचांचा निर्णय धानोरे विरुद्ध तरुण मित्र मंडळ काळेगाव दोन्ही संघाने तयार राहायचं आहे 18 गुण घेऊन एका गुणाने सारशिव आघाडीवरती आहे तर श्रीधरनगर खेळाडू उत्कृष्ट असं प्रदर्शन करताना हरिभाऊ फुंडकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया चहाची व्यवस्था लवकरात लवकर करावी हरिभाऊ फुंडकर आणि अतिशय उत्कृष्ट अशी पकड श्रीधरनगरची दोन्ही संघ सध्या समान पातळीवरती गुणाच्या बाबतीत इक्वल वरती दोन्ही संघ चालू आहेत क्रमांक 7 चे खेळाडू अतिशय संयमी शांत पद्धतीने बघावं लागेल की आपल्या संघासाठी गुण मिळवून देतात की नाही हा मिळवणारा गुण अतिशय निर्णायक ठरणार आहे कारण दोन्ही संघ समान पातळीवरती आहेत पण न गुण घेताही चुपचाप शांतपणे आपल्या याच्यात परत चक्रधर कबड्डी संघ विरुद्ध तरुण मित्रमंडळ काळेगाव दोन्ही संघ तयार राहतील दोन्ही संघांना समान आणि इक्वल वरती असून या ठिकाणी आणि उत्कृष्ट अशा पकडीचा प्रयत्न आणि अतुलनीय पंचांचा निर्णय पाहणं औत्सुक्याचं ठरेल अतिशय जबरदस्त अशी रेड मला वाटतं 3 गुण घेऊन एकाच वेळी 3 गुण घेऊन श्रीधरनगरचे क्रमांक 7 चे खेळाडू सुरक्षित आपल्या मैदानात परत टी शर्ट फाटले तरी चालतील पण गडी कसा खेळते असा एक प्रत्येक सीन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 2 टी शर्ट भाऊंचे फाटले पण गडी मागे नाही हटला सारशिवचे एकमेव खेळाडू विरुद्ध श्रीधरनगरचे क्रमांक 2 चे खेळाडू या ठिकाणी खरं तर कौतुक करायला पाहिजे या खेळाडूचं टी शर्ट फाटला पण गडी नाही हटला असा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे 2 वेळा टी शर्ट फाटू नये उत्कृष्ट असा निर्णायक गुण आपल्या संघाला श्रीधरनगरच्या या खेळाडूने मिळवून दिलेले आहेत आणि 1+2 गुण घेऊन श्रीधरनगर 24 गुण 5 गुणांनी आघाडी तर आणि उत्कृष्ट अशी श्रीधरनगरची पकड 1 गुण श्रीधरनगरला राणा श्रीधरनगरचे क्रमांक 7 चे खेळाडू वैभव नावाच्या खेळाडूने श्रीधरनगर कबड्डी संघाचे गुण तालिका बदलून टाकले आणि ज्या खेळाडूच्यामुळे तुक्का नावाचा खेळाडू अतिशय चंचल आतापर्यंत एक सुद्धा रेड फसलेली नाही अशी माहिती मिळत आहे तुक्का पंचांचा निर्णय अंतिम श्रीधरनगर कुठल्याही प्रकारचा दोन्ही पंच अतिशय निपुण आहेत त्यांनी वेळोवेळी मैदानं गाजवलेली आहेत आणि उत्कृष्ट असं हे पकड तुक्का तुक्का म्हणजे गुण पक्काच असं समजून जरा क्रमांक 4 चे खेळाडू परंतु सारशिव संघ अतिशय संयमी पद्धतीने
बॅकलॉग काढून भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावेळेस सुक्काचा धक्का खतरनाक देत आहे. 5 नंबरचे वैभव नावाचे खेळाडू ज्यांनी श्रीधरनगरची गुणतालिका बदलली होती त्यांना मात्र सुक्काने धक्का दिलाय. अतिशय चुरशीचा असा प्रयत्न आणि खतरनाक पद्धतीने 1 गुण घेऊन श्रीधरनगरचे 2 नंबरचे खेळाडू सुरक्षित आपल्या मैदानात परत. दोन नंबरचे खेळाडू सारशिवने श्रीधरनगरची फाटी बंद केलेली असून क्लास फाटी बंद केलेली आहे. सुक्का भाऊच्या टप्प्यात जो येते त्याचा गेमच होते असे प्रेक्षकांतून अनेक जण म्हणत आहेत. आणि या ठिकाणी 1 गुण घेऊन श्रीधरनगरचे खेळाडू सुरक्षित आपल्या मैदानात परत. कुठल्याही प्रकारचे गोंधळ करण्याचा प्रयत्न करून आणि सुरक्षितपणे रेडर आउट.